मी तुम्हाला जे ट्रिगोनॉमेट्रीचा फॉर्म्युलाचं पुस्तक दिलं होतं, म्हणजे एक PDF दिलं होतं समजा, त्याच्यामध्ये रेड कलर मध्ये फॉर्म्युला आहे, दोन फॉर्म्युले, एक 1 मायनस कॉस एक्स आणि एक 1 प्लस कॉस एक्स. पण 1 प्लस साइन एक्स साठी फॉर्म्युला नाहीये. जो अपॉन मध्ये आहे ना 1 प्लस साइन एक्स, हा याच्यासाठी फॉर्म्युला नाहीये. जोपर्यंत या साइन एक्सचं कॉस एक्स होणार नाही तोपर्यंत आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकणार नाही. ठीक आहे, तो फॉर्म्युला दाखवतो मी तुम्हाला. एक हे बघा रेड कलरचे हे दोन फॉर्म्युला, 1 मायनस कॉस, 1 प्लस कॉस. 1 प्लस साइन साठी फॉर्म्युला नाहीये, 1 प्लस साइन साठी फॉर्म्युला नाहीये, किंवा 1 मायनस साइन साठी फॉर्म्युला नाहीये. मायनस प्लसच्या नंतर कॉसचा टर्म पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. मायनस असेल तर इथे साइन येईल, प्लस असेल तर कॉस येईल. टॉईस दोघांमध्ये कॉमन असणार आहे, इथे पण स्क्वेअर असणार आहे, इकडे पण स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. त्याचप्रमाणे अजून एक हा साइन एक्सचा फॉर्म्युला आहे पहा. साइन एक्सचा फॉर्म्युला, मल्टिपल अँगलचा हा जो वरचा फॉर्म्युला आहे, हा वरचा साइन 2x इज इक्वल टू साइन एक्स कॉस एक्स. या साइन 2x वरून हा साइन एक्सचा हाफ मल्टिपलचा फॉर्म्युला, हाफ अँगलचा फॉर्म्युला. म्हणजे 2x आहे तर त्याच्या हाफ एक्स, इथे x आहे त्याच्या हाफ x/2. खूपदा यूज केलेला आपण सुरुवातीला पुष्कळदा. हे दोन्ही फॉर्म्युले, हे दोन फॉर्म्युले आणि हा एक फॉर्म्युला समजा. ठीक आहे, या दोन फॉर्म्युलांचा आपल्याला यूज करायचा आहे यामध्ये. पहा आता मला सांगा, या कॉस एक्सचा आपण साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो, कारण की कॉस एक्स साठी तर फॉर्म्युला नाही आहे, साइन साठी फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि या साइनचा काय करू आपण, आपल्याला कॉस पाहिजे तिथे समजा, तेव्हाच तो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे या कॉसला आपल्याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि या साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि मग ते दोन फॉर्म्युले आपल्याला घ्यायचे समजा. ठीक आहे, हे बघा काय लिहितो मी यामध्ये. सर्वात पहिले आपण काय करू, याला नाव देऊया लेट u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x. ओके, अँड v इज इक्वल टू, सेकंड एकदम सिंपल आहे, अँड v इज इक्वल टू sec इनवर्स ऑफ x. यामध्ये काय नाही, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. ओके, यातला आपण फर्स्ट घेणार आपण टेकी u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x. सिंपल क्वेश्चन आहे, काय जास्त कठीण नाही आहे. हे बघा काय करणार आपण, इज इक्वल टू tan इनवर्स, काय करायचं आपल्याला, cos x साइन मध्ये कन्वर्ट. काय होईल मग, साइन 90 मायनस x. बरोबर आहे, 90 मायनस x. ठीक आहे, डिवायडेड बाय 1 प्लस, या साइन एक्स ला कशामध्ये कन्वर्ट करू आपण, कॉस मध्ये. ठीक आहे, आणि कॉस काय होणार आहे, 90 मायनस x. ओके, याप्रमाणे. ठीक आहे, आपण इथे याप्रमाणे लिहू शकतो पहा, tan इनवर्स ऑफ साइन 90 म्हणजेच काय होईल, π/2 मायनस x, आणि डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 90 म्हणजेच पुन्हा π/2 मायनस x. आणि आता इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. आता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, कसा करू पहा. इकडे मी बाजूला सांगतो. साइन साठी मेन फॉर्म्युला आहे साइन 2x चा, मेन फॉर्म्युला साइन 2x चा. ओके, साइन 2x चा फॉर्म्युला काय आहे, टॉइस साइन x इंटू कॉस x. हा मेन फॉर्म्युला. इथून आपल्याला फक्त साइन x जर फॉर्म्युला बनवायचा असेल तर काय करू आपण, टॉइस इंटू साइन x च्या हाफ, म्हणजे 2x च्या हाफ म्हणजे x, तर x च्या हाफ म्हणजेच x/2. हाफ करणे म्हणजे 2 ने 1/2 ने मल्टिप्लाय करणे. हाफ करणे म्हणजे काय, 1/2 ने मल्टिप्लाय करणे समजा. ओके, आणि इंटू कॉस सुद्धा x च्या हाफ म्हणजे x/2. ओके, मग साइन x साठी जसं लिहिलं तसं आपण याच्यासाठी लिहू शकतो, या साइन साठी.
ओके, मग याच्यासाठी आपण काय लिहिणार पहा, इज इक्वल टू टॅन इनवर्स. बरोबर लक्ष द्या पहा, या साइन साठी आपल्याला असा फॉर्म्युला लिहायचा. तर हा 2 येणार आहे टॉइस. ओके, टॉइस इनटू काय होणार आहे मग, हा साइनचा रेशो येईल. ओके, साइनचा रेशो, आणि हा जो इथे x आहे त्याच्या हाफ घेतला आपण x/2. तर इथे हा जो अँगल आहे π/2 मायनस x, याच्या काय करावं लागेल आपल्याला, हाफ. आणि याला हाफ करणे आहे म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करणे आहे, 1/2 ने. ओके, मग 1/2 इंटू π/2 काय होऊन जाईल बघ, 1/2 इंटू π/2, π/4. हा अँगल कोणता होईल मग, π/4, आणि मायनस 1/2 इंटू x/2 असा होऊन जाईल मग तो अँगल. हो, ठीक आहे. याला आपण 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर आपल्याला मिळेल समजा. त्याचप्रमाणे इंटू कॉस, पुन्हा आपल्याला तोच अँगल घ्यावा लागेल. हे बघा इथे कॉस आहे, कॉस. ओके, आणि पुन्हा हाच अँगल म्हणजे कोणता, π/4 मायनस x/2. ओके, देन अपॉन मध्ये. ठीक आहे, आता इथे कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे 1 प्लस कॉस साठी, कोणतं सांगितलं मी तुम्हाला आता, 1 प्लस कॉस एक्स साठी काय फॉर्म्युला होता, आपण आताच पाहिलं पेजवर, टॉइस प्लस असेल तर कॉस. हा, टॉइस कॉस स्क्वेअर एक्स असेल तर x/2 असं लिहावं लागते. ठीक आहे, 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला टॉइस कॉस स्क्वेअर x/2. ओके, मग इथे पहा, हा जसा 1 प्लस कॉस एक्स आहे तसाच 1 प्लस कॉस आणि हा अँगल आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय लिहू आपण, हा टॉइस येणार आहे, टॉइस, टॉइस. ओके, त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर. ठीक आहे, कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअर. आणि मग काय करू आपण, हा जो एक्स होता एक्सच्या हाफ म्हणजे x/2, म्हणजे मग आपल्याला हाफ कोणाचं करावं लागेल, या इतक्या पार्टचा हाफ करावं लागेल. ठीक आहे, याला हाफ करणे म्हणजे याला सुद्धा काय करणे आहे, 1/2 ने मल्टिप्लाय करणे आहे. ठीक आहे, मग 1/2 इंटू π/2 म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला π/4. ओके, आणि मायनस 1/2 इंटू x म्हणजे x/2, याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. ठीक आहे, वरती आपण हा sin 2x चा फॉर्म्युला घेतलेला आहे साइन साठी, आणि 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला हा घेतलाय समजा अपॉन मध्ये. आता याला सॉल्व्ह करायचं समोर आपल्याला, कसं लिहू शकतो पहा, टॅन इनवर्स ही यू ची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवायचं. ओके, आता हा टॉइस ऑफ साइन π/4 मायनस x/2, ओके, इंटू कॉस π/4 मायनस x/2, आणि होल डिवायडेड बाय काय करू शकतो आपण, 2 इंटू कॉस स्क्वेअरचा अर्थ काय होणार आहे, कॉस π/4 मायनस x/2, आणि पुन्हा कॉस π/4 आणि मायनस x/2, म्हणजे आपण 2 टाइम्स लिहू शकतो. ओके, कॉस स्क्वेअर आहे, हे बघा कॉस स्क्वेअर आहे तर कॉस 2 वेळा येईल. आणि आता काहीतरी कॅन्सल होते पहा याच्यामध्ये, 2 कॅन्सल, आणखी हा कॉसचा एक टर्म आणि हा एक कॉसचा टर्म कॅन्सल. काय शिल्लक राहील मग पहा बरं आता, इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस. कोणता फॉर्म्युला डायरेक्ट लिहू शकतो आपण, टॅनचा. ओके, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होऊन जाईल. ठीक आहे, डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी, टॅन π/4 मायनस x/2. क्लिअर. आता तर पहा किती सिंपल झालेलं, टॅन इनवर्स ऑफ टॅन, टॅन टॅन कॅन्सल. ओके, म्हणजे आन्सर काय मिळेल मग, ओनली π/4 ओके मायनस x/2, आणि ही व्हॅल्यू झाली आहे u ची. ओके, येते लक्षामध्ये. आता काय करू शकतो आपण याच्यामध्ये, डेरिव्हेटिव्ह. ओके, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है, du by dx इज इक्वल टू d by dx
ऑफ पाय बाय 4, ओके, मायनस कॉन्स्टंट नंबर इथून कोणता येईल 1/2 आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ ओनली एक्स. ठीक आहे, आन्सर मिळेल इज इक्वल टू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल मायनस 1/2 आणि ही व्हॅल्यू झाली आहे du बाय dx. याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. सिंपल. ओके, सेकंड इक्वेशन कोणतं आहे पहा बरं. v इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स. डायरेक्टच फॉर्म्युला घ्यायचा आहे, सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. ठीक आहे, हे बघा नाव टेकिंग v इज इक्वल टू काय क्वेश्चन आहे सेक इनवर्स ऑफ एक्स गिवन. हा सांगा बरं आता काय फॉर्म्युला आहे. d बाय डी एक्स ऑफ v इज इक्वल टू d बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स. हा सांगा मला 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. एकदम करेक्ट फॉर्म्युला, बरोबर आहे फॉर्म्युला. ठीक आहे, आणि याला देणार आपण इक्वेशन सेकंड dv बाय dx आणि इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचं डिव्हिजन करायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथे लिहू शकतो आपण du बाय dv फॉर्म्युला du अपॉन dx डिवायडेड बाय dv बाय dx. मग फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू पहा कोणती आहे तर -1/2 -1/2. सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू पहा कोणती आहे 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. काय करू शकतो आपण याच्यामध्ये -1/2 जसाच्या तसाच आणि हा जो फ्रॅक्शन आहे याला कन्वर्ट करून टाका म्हणजे रेसिप्रोकल. एक्स वरती जाईल अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि अपॉन मध्ये येणार आहे हा 1 आणि आता याचा फायनल आन्सर काय मिळेल मायनस एक्स बाय 2. ओके, एक्स बाय 2 आणि इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. ही व्हॅल्यू झाली आहे du अपॉन dv. बस. Let u is equal to x raised to power x and v is equal to x raised to power sin x. ओके, ठीक आहे. तर यापैकी आपण फर्स्ट घेणार आपण टेकिंग u is equal to x raised to power x. काय लक्षात येत आहे तुमच्या डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे, तुम्हाला मी पाठ करायला सांगितलं होता माहित आहे किरण. नाही विसरली अचल नाही. ठीक आहे, बरं काढायचं असेल तर कसं काढणार आपण. दोन्ही साईडचा लॉग घ्यावा लागेल म्हणजे पॉवर आहे ना पहा एक्सचा पॉवर एक्स आहे म्हणजे आपल्याला लॉग घ्यावा लागेल म्हणजे जो वरचा एक्स आहे तो खाली येऊन जाईल समजा. ओके, तर लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू पॉवर एक्स. दोन्ही साईडचा लॉग घेतला आपण. ओके, आता हा लॉग u जसाच्या तसाच हा वरचा जो एक्स आहे तो समोर येईल इंटू लॉग ऑफ एक्स. ओके, आता इथे टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग यू इज इक्वल टू इकडे डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला 1/u आणि पुन्हा du बाय dx. हे बघा पहिला आन्सर तेच पाहिजे ना आपल्याला, u चा डेरिव्हेटिव्ह पहिला फंक्शन u आहे तर आपल्याला आन्सर काय पाहिजे du बाय dx. म्हणजे हा जो अपॉन मध्ये u आहे तो तिकडे ट्रान्सफर करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, इज इक्वल टू इथे कोणता फॉर्म्युला u इंटू v चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा u इंटू v. तर आधी u घ्यावा लागतो म्हणजे x
ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, त्यानंतर प्लस मग लॉग एक्स आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असं लिहावं लागेल. या एक्सचा डेरिव्हेटिव्ह, देन एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस हा लॉग एक्स जसाच्या तसाच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. काय होतं याच्यामध्ये, एक्स एक्स कॅन्सल. ओके, आन्सर मिळेल 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे फक्त लॉग एक्स. हा इतका पार्ट आपल्याला मिळालेला. ओके, ही व्हॅल्यू आहे 1 अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स. या यूला तिकडे ट्रान्सफर करू म्हणजे डी यू बाय डी एक्स ची व्हॅल्यू मिळेल यूला ट्रान्सफर केल्यावर इंटू मध्ये जाईल, यू इंटू 1 प्लस लॉग एक्स आणि यू म्हणजे पहा कोणती व्हॅल्यू आहे, एक्स रेस टू पॉवर एक्स. ओके, म्हणजे इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स आणि ही व्हॅल्यू झाली आहे डी यू बाय डी एक्स. याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, जर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो समजा. ठीक आहे, ओके. आता सेकंड कोणता आहे पहा, v is equal to x raised to power sin x. Now taking v is equal to x raised to power sin x given, काय करणार सांगा मला. इथे सुद्धा लॉग घ्यायचा म्हणजे याचा अर्थ log v is equal to log of x raised to power sin x. ओके, हा log v जसाच्या तसाच इज इक्वल टू हा साइन समोर येणार आहे, साइन इंटू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, पुन्हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला म्हणजे टेकिंग डेरिव्हेटिव्ह. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स लेफ्ट साइडला डी बाय डी एक्स ऑफ लॉग व्ही आणि इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ, हा इथे एक्स पाहिजे ना, हा साइन एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, v चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला, लॉग v चा 1 बाय v आणि इंटू dv बाय dx. बरोबर आहे, v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इज इक्वल टू u इंटू v चा फॉर्म्युला. आधी u लिहावं लागेल म्हणजे साइन एक्स इंटू सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ लॉग एक्स, त्याच्यानंतर प्लस मग लॉग एक्स आणि आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, साइन एक्सचा. ठीक आहे, जर फॉर्म्युला डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट यूज करायचं, असं काय डिटेलमध्ये असं काही लिहित बसायची गरज नाही. हा डायरेक्ट आपण लॉग एक्सचा इथे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो 1 अपॉन एक्स, तिकडे साइन एक्सचा डायरेक्ट कॉस. ठीक आहे, हा आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा, साइन एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस हा लॉग एक्स जसाच्या तसाच. ओके, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, आता याला आणखी काय करू शकतो आपण, साइन एक्स इंटू 1 म्हणजे साइन एक्स अपॉन मध्ये एक्स प्लस ओके लॉग एक्स इंटू कॉस एक्स. ओके, लॉग एक्स इंटू कॉस एक्सच्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. काय आन्सर मिळेल मग, साइन एक्स इंटू 1 साइन एक्स. ओके, प्लस एक्स इंटू लॉग एक्स इंटू कॉस एक्स आणि होल डिवायडेड बाय एक्स इंटू 1 म्हणजे काय होणार आहे, एक्स. ओके, ही व्हॅल्यू आहे 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. या 1 अपॉन व्ही ला तिकडे ट्रान्सफर म्हणजे डी व्ही बाय डी एक्स ची व्हॅल्यू काय मिळेल मग, इंटू व्ही. बरोबर आहे, अपॉन मध्ये 1 अपॉन व्ही आहे तर इंटू व्ही आणि हा पार्ट साइन एक्स. ओके, प्लस एक्स इंटू लॉग एक्स इंटू कॉस एक्स आणि होल डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, आता व्ही ची व्हॅल्यू कोणती आहे पहा, एक्स रेस टू पॉवर साइन एक्स. ठीक आहे, व्ही ची व्हॅल्यू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स आणि ब्रॅकेट मध्ये साइन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स इंटू कॉस एक्स
आणि होल डिवायडेड बाय एक्स, आणि याला देतो मी इक्वेशन सेकंड. आता सांगा काय करणार आपण. इक्वेशन फर्स्टला इक्वेशन सेकंडने डिवाइड करून टाकू. ओके, म्हणजे काय आन्सर मिळेल पहा आता, म्हणजे फायनल आन्सर. ओके, du अपॉन dv. du साठी फॉर्म्युला du बाय dx, dv साठी फॉर्म्युला dv अपॉन dx. ओके, इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू काय आहे पहा बरं. फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू, ओके, याला मी कॉपी करू शकतो इथून. हे बघा, हा इतका पार्ट आपल्याला कॉपी करायचा. फर्स्ट इक्वेशन, ठीक आहे. ओके, फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन पहा, अपॉन मध्ये हा पार्ट येणार आहे. ठीक आहे, अपॉन मध्ये हा पार्ट. ठीक आहे, आणि आपल्याला इथे याप्रमाणे लिहावं लागेल. हा, आता सांगा बरं काय होऊ शकते. आता खास तुमची परीक्षा काय करू शकतो याच्यामध्ये, बरोबर लक्ष द्या. मी काय तर तुम्ही पहा, एक्सचा पॉवर एक्स आहे, हा एक टर्म पहा, म्हणजे बेस एक्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पॉवर एक्स आहे. इथे पण पहा, एक्सचा पॉवर साइन एक्स आहे, म्हणजे बेस एक्स आहे पुन्हा. आणि हा पहा, एक्सचा पॉवर नाही म्हणजे किती आहे 1, म्हणजे बेस काय झाला एक्स. म्हणजे या तिघांचा पण बेस सेम आहे पहा. एक्स हा बेस आहे, इथे एक्स बेस आहे, इथे सुद्धा एक्स बेस आहे. मग आपण आता काय करणार, सर्वात पहिले हा अपॉन मधला जो एक्स आहे तो डायरेक्ट कुठे जाईल, वरती जाईल. ठीक आहे, हा जो अपॉन मधला एक्स आहे, सर्वात अपॉन मधला जो फ्रॅक्शन आहे त्याच्यामधला जो डिनॉमिनेटर आहे तो वरच्या न्यूमरेटर सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जातो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर याला व्यवस्थित लिहायचं असेल सर्वात आधी, ठीक आहे, हे बघा, एक्सचा पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे, आणि हा जो अपॉन मधला एक्स आहे तो वरती, म्हणजे एक्सचा पॉवर एक्सच राहील. सध्या काय राहणार आहे, एक्सच राहील समजा. ठीक आहे, हा फक्त वरती चालला जाईल. त्याच्यानंतर होल डिवायडेड बाय एक्सचा पॉवर साइन एक्स. ओके, आता फक्त इथे काय राहील पहा, साइन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स आणि इंटू कॉस एक्स. ओके, आता सांगा अजून काय करू शकतो याच्यामध्ये. हा जो एक्सचा पॉवर साइन एक्स आहे त्याला वरती घेऊन जाण्यासाठी काय करू आपण, हा इतका पार्ट. एखादा टर्म जस्ट न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये आणायचं असेल तर त्याचा पॉवर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे, इथे नाही होणार. हा जो एक्स आहे अपॉन मधला त्याचा पॉवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही होणार, कारण की तो अपॉनच्या अपॉन मध्ये आहे. येत्या लक्षामध्ये, तो अपॉनच्या अपॉन मध्ये आहे, हा जस्ट अपॉन मध्ये आहे. तर याला जर आपण वरती नेलं समजा तर साइन एक्सचा हा जो पॉवर आहे तो काय होणार आहे मायनस. म्हणजे मग याला कसं लिहू शकतो आपण. ओके, हे बघा, एक्स चा पॉवर एक्स, हा एक्स आधी लिहितो मी, बरोबर समजून घ्या. एक्स हा एक्स आधी लिहिला मी. ओके, आणि या पार्टला मी वरती नेतो, म्हणजे एक्सचा पॉवर काय होणार आहे मायनस साइन एक्स. ठीक आहे, म्हणजे याला एकाच लाईन मध्ये का बरं लिहिलं, याचं रिझन, त्या सर्वांचा बेस सेम आहे. त्या सर्वांचा बेस काय आहे, सेम आहे. ओके, आणि इंटू त्याच्यानंतर लिहू शकतो आपण ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स. हा 1 प्लस लॉग एक्स, हा पहिला एक्सचा पॉवर एक्स, हा दुसरा एक्स जो अपॉन मधून आलेला आहे, आणि हा एक्सचा पॉवर साइन एक्स आहे, वरती नेलं तर मायनस साइन एक्स. ठीक आहे, आणि होल डिवायडेड बाय फक्त काय शिल्लक राहिला आता पहा, साइन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स इंटू कॉस एक्स. ओके, हा, आता सांगा मला या तिघांचं काय करायचं. मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, तर पॉवरचा आपण काय करत असतो ऍडिशन. ठीक आहे, म्हणजे आता इथे काय लिहिणार,
1 प्लस लॉग एक्स हा मी सर्वात आधी घेतो. 1 प्लस लॉग एक्स आणि फक्त इंटू एक्सचा पॉवर काय लिहावं लागेल सांगू शकता मला आता? पॉवरचं ऍडिशन म्हणजे एक्स प्लस 1 ओके आणि मायनस साइन एक्स आणि होल डिवायडेड बाय साइन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स इंटू कॉस एक्स आणि ही व्हॅल्यू झाली आहे du अपॉन डी. बस याप्रमाणे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे.